मंडळी, आज आपल्या खिशात कॅश पैसे असोत किंवा नसोत, मोबाईल मात्र नक्की असतो. आणि त्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम असतंच. पेट्रोल भरायचं असो, किराणा घ्यायचा असो, हॉटेलमध्ये बिल द्यायचं असो किंवा मित्राला पैसे पाठवायचे असोत, आपण फक्त QR कोड स्कॅन करतो आणि काही सेकंदात पेमेंट पूर्ण होतं. त्यासाठी वेगळे चार्जेसही द्यावे लागत नाही. पण गेल्या 1-2 दिवसात तुम्ही ऐकलंच असेल, की आतापर्यंत फ्री असलेल्या या डिजिटल पेमेंटला इथून पुढे चार्जेस लागणार आहेत. आणि या संबंधीचं विधेयक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलं होतं आणि ते मंजूरही झालंय. पण आता सरकारच्या या निर्णयाला विरोधक चांगलाच विरोध करतायत. तसेच सामान्य नागरिकही याबद्दल नाराज आहेत. आता सरकारला अचानक असा निर्णय का घ्यावा लागला? मोठा गाजावाजा करून सुरू केलेली ही फ्री UPI पेमेंट पद्धत इतकी वर्ष फ्री ठेवल्यानंतर आता त्यावर शुल्क लावण्याची गरज का बरं निर्माण झाली आहे? बँका, पेमेंट कंपन्या आणि सरकारवर दबाव आणत होत्या का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामागे अमेरिकेचा दबाव आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, भारतामध्ये UPI ची सुरुवात 2016 मध्ये NPCI ने केली. RBI आणि भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या व्यवस्थेनं भारताच्या डिजिटल पेमेंटची संपूर्ण पद्धत पूर्णपणे बदलून टाकली. जगात पहिल्यांदा भारताने स्वतःची डिजिटल पेमेंट व्यवस्था उभी करून सगळ्या जगाला अचंबित केलं होतं. याआधी दुकानात एकतर कॅश किंवा कार्डने पेमेंट करणं हा सर्वसाधारण पर्याय होता. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पेमेंटचा हा पर्याय असल्यानं काही वर्षापूर्वी पेमेंटसाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरलं जायचं. त्यांचा वापर अचानक कमी झाला. UPI आलं आणि चित्रच बदललं. मोबाईल काढायचा, QR स्कॅन करायचा आणि थेट बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे. न कार्डची गरज, ना POS मशीनची गरज. 2020 पासून UPI आणि रुपे पे डेबिट कार्डच्या व्यवहारावरील MDR बाबत शून्य शुल्काची व्यवस्था लागू झाली. यामुळे UPIचा वापर झपाट्याने वाढला. सरकारनेही या इकोसिस्टीमला आर्थिक प्रोत्साहन दिलं. पण इथेच दुसरा प्रश्न निर्माण झाला. एवढी मोठी डिजिटल पेमेंट व्यवस्था चालती तरी कशी? समजा तुम्ही दुकानात 10,000 रुपये UPI न पेमेंट करतायत. तुमच्या मोबाईलवर व्यवहार काही सेकंदात पूर्ण होतोय, पण पडद्यामागे बँकेचं सर्व्हर, NPCI ची यंत्रणा, पेमेंट ॲप्स, सायबर सिक्युरिटी, फ्रॉड डिटेक्शन आणि प्रचंड मोठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असते. हे सगळं चालवण्यासाठी खर्च होतो आणि UPIचं व्यवहार ज्या वेगाने वाढत आहे त्याबरोबरच हा खर्चही वाढतोय. याच कारणामुळे बँका, पेमेंट कंपन्या आणि फाइनटेक इकोसिस्टीम मध्ये UPI मधून काही रेव्हेन्यू मिळवण्यासाठी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. तर दुसरीकडे व्हिसा आणि मास्टर कार्ड सारख्या अमेरिकन कंपन्यांच्या व्यवसायाला UPIच्या वाढीमुळे भारतात कुणी विचारत नाहीये. व्हिसा आणि मास्टर कार्ड यासारख्या नेटवर्कचा वापर करून होणाऱ्या व्यवहारांमध्ये व्यापाऱ्याला MDR द्यावा लागत असे. म्हणजे डिजिटल पेमेंटची व्यवस्था चालवण्यासाठी व्यवहारातून काही हिस्सा बँक आणि पेमेंट नेटवर्ककडे जात असे. आता UPI असल्यामुळे या कंपन्यांना हा MDR मिळायचं बंद झालंय. त्यांचा भारतातील व्यवहार खूप कमी झालाय आणि दोन्ही कंपन्या अमेरिकन असल्याने अमेरिकेने आता यावर उपाय शोधण्यासाठी भारतावर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. त्यातच मग भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवणं असो किंवा मग भारतीयांना H-1B व्हिसा द्यायचं बंद करणं असो, असे उद्योग अमेरिकेने सुरू केले. त्यामुळे UPI वरील MDRच्या चर्चेचा संबंध भारत-अमेरिका व्यापार संबंधांशी जोडला जातोय. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी UPI आता फ्री असणार नाही असं विधेयक मंजूर केल्यानं विरोधकांना तर आयतं खोलीत मिळालंय. सरकारने कायदेशीर चौकट बदलण्याच्या दिशेनं पाऊल टाकल्यामुळे MDR पुन्हा लागू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाहीये की उद्यापासून तुम्ही प्रत्येक UPI व्यवहारासाठी पैसे देणार आहात. सरकारच्या स्पष्टीकरणानुसार सामान्य नागरिकांचं पर्सन टू पर्सन UPI व्यवहार मोफत राहतील. भविष्यात MDR लागू झालाच तर तो निवडक मर्चंट ट्रान्झॅक्शन पुरता आणि नॉमिनल स्वरूपात ठेवण्याचा विचार आहे. म्हणजे तुम्ही मित्राला 500 रुपये जर पाठवले, आई-वडिलांना पैसे पाठवले किंवा स्वतःच्या दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले, यासाठी चार्ज लागणार असल्याचं सध्या सांगितलेलं नाहीये. फक्त मोठ्या व्यापारी व्यवहारांना UPI फ्री असणार नाही, अशी सध्या सरकारची भूमिका आहे. सध्या चर्चेत असलेल्या प्रस्तावानुसार 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आणि विशिष्ट मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवहारावर
0.3 ते 0.5% आसपास MDR असू शकतो, पण हा अंतिम निर्णय नाहीये. अंतिम दर कोणत्या व्यापाऱ्यांना लागू होईल आणि नेमकी अंमलबजावणी कशी होईल याबाबत अजून अंतिम रचना ठरलेली नाहीये. आता येतो या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा, अमेरिकेचा दबाव. UPI मुळे भारतातील डिजिटल पेमेंटचं गणित बदललंय. याआधी कार्ड पेमेंटच्या बाजारात विजा आणि मास्टर कार्ड सारख्या कंपन्यांची मक्तेदारी होती, पण UPI ने व्यापारी आणि ग्राहकांना एक वेगळा पर्याय दिलाय. विशेषतः झिरो MDR मॉडेलमुळे व्यापाऱ्यांसाठी UPI अत्यंत स्वस्त ठरलंय. यामुळे अमेरिकन पेमेंट नेटवर्कना भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात स्पर्धेचं आव्हान निर्माण होत आहे. अमेरिकेच्या ट्रेड पॉलिसी चर्चांमध्ये भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टीम बाबत आक्षेप नोंदवले गेले आहेत, असा मुद्दा या वादात मांडला जातो. अमेरिकेच्या बाजूने भारताच्या UPI आणि रुपे या मिळणाऱ्या धोरणात्मक फायद्यामुळे विजा आणि मास्टर कार्ड सारख्या अमेरिकन कंपन्यांना समान स्पर्धेची संधी मिळत नसल्याची चिंता व्यक्त केली गेली आहे. त्यामुळेच विरोधकांचा आरोप आहे की भारत अमेरिका व्यापार चर्चांच्या पार्श्वभूमीवर UPIच्या झिरो MDR मॉडेलमध्ये बदल करण्याचा दबाव असू शकतो. एका बाजूला अमेरिकन कंपन्यांना भारतीय डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये समान स्पर्धा हवी आहे, दुसऱ्या बाजूला भारताला स्वतःची UPI व्यवस्था स्वस्त आणि सर्वांसाठी उपलब्ध ठेवायची आहे, आणि तिसऱ्या बाजूला बँका आणि पेमेंट कंपनीज म्हणत आहे की एवढी मोठी व्यवस्था कायमस्वरूपी फक्त सरकारी इन्सेंटिव्हवर चालणं कितपत शक्य आहे. म्हणजे सरकार समोर एकाच वेळी 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. पहिला, UPIचा इन्फ्रास्ट्रक्चर खर्च कोण उचलणार? दुसरं, UPIला भविष्यात फायनान्शियली सस्टेनेबल कसं ठेवणार? आणि तिसरा, भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टीमवर आंतरराष्ट्रीय व्यापार दबाव आला तर त्याला कसं सामोरं जाणार? त्यामुळे सध्या MDRचा पर्याय चर्चेत आहे. आता याचा सामान्य ग्राहकांवर परिणाम काय होणार? सध्याच्या सरकारी स्पष्टीकरणानुसार सामान्य नागरिकांच्या UPI व्यवहारांवर थेट चार्ज लावण्याचा निर्णय झालेला नाहीये. पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शन फ्री राहणार आहे. तसेच संभाव्य MDR सर्व व्यापाऱ्यांवरही लागू होणार नाहीये. निवडक मोठ्या मर्चंट ट्रान्झॅक्शनवर नॉमिनल शुल्क लावण्याची चर्चा आहे. पण इथे एक महत्वाची शक्यता आहे. समजा एखादा मोठ्या व्यवहाराला UPI स्वीकारण्यासाठी MDR द्यावा लागला तर तो खर्च व्यापारी स्वतः उचलतो का, की भविष्यात वस्तूंच्या किमतीतून तो अप्रत्यक्षपणे ग्राहकांकडून वसूल होतो? हा पुढचा प्रश्न असेल. आणि म्हणूनच UPI वरील MDRची चर्चा केवळ चार्ज लागणार नाही एवढी साधी नाहीये. हा भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या पुढच्या टप्प्याचा प्रश्न आहे. कारण UPI ने भारतात डिजिटल पेमेंट इतकं स्वस्त आणि सोपं केलंय की आज छोटा चहावाला असो किंवा मोठा मॉल, QR कोड हा रोजच्या व्यवहाराचा भाग बनलाय. त्यामुळे UPIची सर्वात मोठी ताकद म्हणजे सिम्प्लिसिटी आणि लो कॉस्ट नेचर. जर शुल्क खूप वाढलं तर त्याचा परिणाम डिजिटल पेमेंटच्या वापरावर होऊ शकतो, पण दुसरीकडे UPIची संपूर्ण व्यवस्था कायमस्वरूपी रेव्हेन्यू शिवाय चालवायची असेल तर त्याचा खर्च कोण उचलणार हा प्रश्नही कायम राहणार आहे. आणि अमेरिकेच्या दबावाचा मुद्दा इथे आणखीन महत्वाचा होतो, कारण UPI ही एक फक्त पेमेंटची सुविधा राहिलेली नाहीये, तर ती भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा एक महत्वाचा भाग बनली आहे. भारताने स्वतःची पेमेंट सिस्टीम उभी केली आणि त्यातून जगातील अनेक देशाचं लक्ष वेधलं. त्यामुळे UPIच्या बिझनेस मॉडेलमध्ये होणारा कोणताही बदल हा फक्त बँकिंगचा विषय राहिलेला नाहीये, तर तो विरोधकांचाही मुद्दा झालाय. पण शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, सध्या प्रत्येक UPI व्यवहारावर चार्ज लागणार. 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केलं की ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जाणार, किंवा अमेरिकेच्या सांगण्यानुसार सरकारने UPI महाग केलं असे दावे करणं बरोबर राहणार नाही. आता खरी परीक्षा ही असेल की सरकार UPIची ताकद कायम ठेवून त्याचा खर्च कसा भागवतो, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे भारताने जगाला दिलेलं सर्वात स्वस्त डिजिटल पेमेंट मॉडेल पुढेही तितकंच स्वस्त राहणार का, की हळूहळू UPIचा QR स्कॅन करायलाही काही चार्जेस लागतील? याचं उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच अमेरिकेच्या दबावामुळे भारताने हा निर्णय घेतला असेल का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि सोबतच विशेषभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.